नमस्कार मंडळी. टेन्शनच्या लाठी चार्जवर घेऊन आलोय लाफ्टरचं पीसफुल उत्तर. अर्थात घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया विनोदाच्या या महामंचावर हाऊसफुल कॉमेडी एन्जॉय करायला आलेल्या आय एम अ जोकिंग फेम चंकी पांडे यांचं. त्याचबरोबर विकुंटाक सिनेमाचे दिग्दर्शक समीर पाटील, निर्माते उत्तुंग ठाकूर आणि संपूर्ण टीमचं थँक्यू सो मच. तर मंडळी, आपल्याला कायमच विनोदांची सुग्रास मेजवानी देणारे समीर चौघुले आलेत कॉमेडीतल्या सुगरणीकडे खरीखुरी मेजवानी चोपायला. बघूया तिकडे काय धमाल घडते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार यांचं. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपदे ग्रीवं स्मरामि शुभमङ्गल सावधान. चला 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 चला. मठ्ठावा नाही विनायक ए बाबा त्या प्रेमची मोर गप्पा कमी माराय त्या बरफटाक पाण्यात. हा ए बने दत्तू चला पटापटा चला ना राजा चला पानं वाढायला घ्या पोरांनो चला तिकडे रांगेत बघाय पहिल्या नंबरची रांग बघ तिकडा बघ. हा बघा तिकडे. हा चला ताई ताई एक ताट नाहीये, एक कमी आहे. मी ताट मी बसलो पण आता एक ताट कमी आहे. असं झालं एक मिनिट. बने एक ताट इथे कमी राहिलं. आज मला ताट आण. आय एम जस्ट 40. हे खराब आहे ताट. हे धुतलेलंच नाहीये. हे धुवून आणणार. राहू दे ना, जेवल्यानंतर परत धुवायचं ते ना. हे खरकट सुकलेल्या ताटावर जेऊ मी. धुवून आणायला सांग ना. हे कशी काय माणसं आहेत ही? फुक्कानीच्या इकडे 22 वर्ष धंदा करते मी. आतापर्यंत मला कोणी बोलवलं नाही. तुला काय कळतं काय? अक्कल आहे का तुला? जाना ताट धुवून आण. शर्टाने नको पुसू दे. अरे यार पाच कोणीकडचा 4-4 दिवस शर्ट धुत नाही तसंच येत. ताट धुवून फार गलिच्छ आहे हा प्रकार. असं बरोबर नाही. हा तुमचा लिंबू घ्या. मग लिंबू कशाला दिला हातात? नाही कसे दादा, ताट आलं ना का त्यात तुमचं लिंबू ठेवा. कसे ताट रिकामं ठेवत नाहीत पंक्ती. तसं बरं दिसत नाही रे का. मीठ लिंबू लावावं लागतंय पंक्तीला. ताट आलं की त्यात ठेवा. बने अण्णा ताट दत्तू तुला पाय उचलायला काय होतं रे बिगी बिगी. गावात धंदा बसलं इथं. दिस इज डिस्गस्टिंग, लिटरली डिस्गस्टिंग. Compromise on these things, you know, I just don't like it. Wow. I mean, this is a main root cause of viral fever. काकी त्याला काय व्हायरल पाहिजे ते वाढा ना. अरे ही कशी आहे? सिंथेसायझर नको, तो आमिर सॅनिटायझर वाजवतोय तेवढं पुरे. मीठ मला नको आहे मीठ. अहो घ्या की. अहो घ्या, कॅल्शियम जास्त असतं त्यात. म्हणजे कसं मोठीच्या मोठी वाघ केले की घाम फुटत नाही. घ्या मीठ. वाढा जास्त वाढा. घ्या मीठ. हे काय हेत नाही मीठ. हातावर काय मीठ. कोशिंबीर. हातावर वाढले माझ्या. कोशिंबीर याण्या द्यायला सांगितलं तुम्ही. कोशिंबीर. अरे बुंदी हातावर वाढलंय माझ्या. बुंदी अरे बुंदी हातावर. बुंदी. अरे हा कुठला प्रकार आहे? काय प्रकार आहे? हातावर कोणी वाढतं का? ताट. अरे देवा रामा, तुम्हाला ताट नाही ना. तुम्हाला ताट आलं ना का तुम्ही दोन्ही हाताने अशी उपडी करा म्हणजे झालं. हा एक थोडे काय प्रकार आहे का मला सांगा. नाही थोडे माणसं कमी आहे, थोडे ऍडजस्ट करा. हा एक मिनिट.
तुम्ही कुणीकडलं विरारचा तसं नाही हो मुलाकडलं का मुलीकडलं मुलीकडला मी मुलीकडलं होय. दादा तुम्ही कुणीकडलं मी मुलीकडचा यांना तुम्ही ओळखता का नाही बा मी नाही बोलले ए उठ उठ ए, ए. उठ 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 अरे, ए, ए. उठ 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 काय झालं नाही नाही तुझ्यासारखं लई ओळखते मी काय? चांगली चांगली कापड घालायची फुकट घ्यायचं होय ना फुकट्या एक मिनिट आय एम सॉफ्टवेअर इंजिनियर ए इंग्लिश नको झाड तुझ्यासारखी इंग्लिश झाडणारी ना गेट ऑफ इंडिया भिकाऱ्या का तू उभी असतीयात मला नको सांगू इंग्लिश झाडताय एक मिनिट ही जी नवरी मुलगी आहे ना तिचा जो भाऊ आहे ना त्याच्या ऑफिसात मी आहे त्याचा मित्र आहे मी म्हणजे इन्याच्या ऑफिस मध्ये आहेस काय तू हा जनरल मॅनेज त्याचा बॉस आहे मी त्यांना सांग अरे माझ्या खिशात ना त्यांना ओळखतं अरे ओळखत नाही यार अरे मला इन्व्हिटेशन कार्ड पाठवलं हे काय खिशात आहे माझ्या अरे 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 हे तेरी हे तुमच्यामुळे झालं सगळं हे खिशात आहे सांगताय मला मी आयुष्यात कधी कुणाचं फुकट घेतलेलं नाही सांगून ठेवतोय 1000 रुपये आहेर भरलाय आजच्या हे काय तू सांगा? अरे तिकडे 1000 रुपये आहेर भरलाय आजच्या या लग्नात सुद्धा मी Sorry, कळलं का sorry. आयुष्यात कधी फुकट घेतलेलं नाहीये बाबांनी लहानपणी मला सांगितलं होतं खूप मोठा हो या सल्ल्याचे पण 5 रुपये दिले होते मी त्यांना कधी काही फुकट घेतलेलं नाही यार Sorry. मग हे असं करत जाऊ नका यार Sorry, मा- डोक्याला ताप होता हे बघ, हे तुमच्यामुळे झालं सगळं अरे हे सगळं तुमच्यामुळे झालं एक मिनिट हे नका करू आता बस करा सॉरी सॉरी माझ्यावर संशय घेताय तुम्ही नाही नाही ते काय आहे, अशी बरीच फुकटी मंडळी येतात ना जेवायला म्हणून म्हटलं आता परवा व्हॉट्सअपवर एक फोटो आलता हे बघा डिक्टो तुमच्यावर आहे का नाही का फुकट्याचा आहे ते बघ सेम टू सेम ए पुरी हे बघ हे फुकटे त्याच एक फोटो बघ आहे का नाही त्यासारखा सेम हाय काय तुमचा फोटो हाय काय नाही भाटाचा. मी बसू का तिकडे आता हा या बसा 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 जाऊ दे पुढे जाऊ दे मग पुढे करा ना बस, त्या. आधी जाऊ दे आधीच पुढे करता पुढे कसं जाणार मी अंगाशी बसा हा समजण झालं का वाढून हा चला आता बोला नम पार्वती पते हर हर महादेव चला आता तोंडाची गाठ भेट होऊ जाऊ द्या चला सावकाश उद्या बरं का हो मंडळी सावकाश उद्या मंडळी गंगे तिथं बघाय सावकाश उद्या दादा सावकाश उद्या ताई सावकाश उद्या बरं का ए पुरी सावकाश जग दादा सावकाश सावकाश का लिंबू चाटू ताट कुठे समोरचा ताट आहे ना मला जर मगाशी सांगितलंय 15 मिनिटं झाली ताट येत नाहीये अरे देवा तुम्हाला ताटच नाही आलं वय अजून हा. काय तरी तारा ए दत्तू ह्याच्या पायाला काय भिगरे बसायला बाय आज ए आणखी ए एका वादांना बोबल ते भिगाऱ्यावर तुला कळतं बाई हो हो काय बोलताय तुम्ही कसं बोलताय नाही ह्यांच्याशी असंच बोललं पाहिजे अहो तुम्ही त्यांच्याशी नाही हो, मला मिळाला भिकारी म्हणाला तुम्ही आता मला नाही नाही यांना अरे आत्ता भिकारी मला म्हणाला याड्या तुझ्यामुळे या माणसाला भिकारी म्हणले मी याड्यागत काहीतरी चालल्या गावा धरणं ताटे हा धर ठेवा हा, घ्या काय ताट आहे हे काय आहे ह्याच्यात जेवायचं मी हा ह्याच्यात जेवायचं काय आणलं तू अरे अक्का ताटा संपली म्हणून डब्याचं झाकण घेऊन आलो अरे पोरग डोकं चालून ताट घेऊन आलाय आपलं ऍडजस्ट करून घ्या ना नाही, मला अहो जमत. ताट नाही ती म्हणून सांगती अहो घ्या ना दादा अहो, adjust ह्याच्यात करून. नाही जेवू शकत मी अहो घ्या ना थोडं मी प्लीज अरे नाही जेवू शकत कसं विचित्र वाटेल ते सगळ्यांकडे ताटात माझ्याकडे ह्याचे डफ आहे तो कसं वाटेल ते त्याला काय वाटतं नाही मला नाही जमणार ते. ते काय संसार करायचा का 2 मिनिटात आपलं जेवायचं आणि निघायचं त्याला काय लागतंय मला नाही जमणार घ्या की जीवन नो अयो. आय एम सॉरी अडकला ना घरच्यात काय होतं पीठ जेवण देत नाही काय आय एम सॉरी नाही चालतंय की अरे कशी आहे ही? हो दुसरे ताट द्या थाकाने घेऊन जा दुसरं ताट द्या मला आणते, ताट आणते. ए दत्तू ए ताट आणि टाकलेला ऐक नाही बघ ते जर ताट आण ठेव तिकडे एक मिनिट हो ताई इकडे एक मिनिट काय आलं या सगळ्यांना स्टीलची ताट आहेत मला पत्रावळी का वेट कर ना मला जेवून देते नीट जा दादा जा ओ दादा काय मला पत्रावळी का अहो त्याला काय भारतीय पद्धतीचं जेवण आहे घ्या जून मला एकट्याला भारतीय यांना फॉरेनचं असं का सांगा ना असं का बरं बदलते तुमचं ताट आता ताट नाही ती सगळी संपली आहे तेवढे ऍडजस्ट करून घ्या ना प्लीज ते मगाच लिंबू कुठे ते तुमचं फेकलं मी आता अरे, जाऊन फेकलं ठेव. होय? फेकलं आता परत पुण्याला लिंबू मिळायचं नाही मग
बरबाटलेलं लिंबू मी घेऊ घ्या. मला पण नको आहे, हा घ्या तो म्हणला. दे रे याला लिंबू दे. लिंबू हे घे लिंबू. अरे काय लिंबाचं लोणचं घालू का मी यार? अरे काय करू का? लिंब का दिलेत मला एवढी? अरे जेवण द्या ना बाबा नो, जेवण द्या. हा देते. ए दत्तू, अरे आणखी पदार्थ इकडे वाढायला. आळूवडी आणि फुकणीच्याला. हे काय बोलताय तुम्ही? फुकणीच्या काय? त्यांच्याशी तसंच बोलावं लागते. अरे मग तुम्ही त्यांच्याशी बोला, माझा अपमान करा का त्यांच्याशी बोलताना? Sorry. एवढं लिंबी खोण्याचे दात असे आजच्या कच्चे कच्चे होतील, काय करू मी? आळूवडी आळूवडी आळूवडी. संपलं? तीनच आणल्या होत्या आळूवड्या, तीनच होत्या अख्ख्या हॉलमध्ये. जिलबी जिलबी जिलबी. अरे ठरवून करता का रे तुम्ही? आल्यापासून एक वस्तू वाढलेली नाहीये. आल्यापासून लिंब धरून बसलोय हातात मी इकडे. काय पाहिजे का? तूच का जेवढ्या बरा आहे म्हणून हिला जागा दिली. बुंदीत लोणच्यात घालून खाते बुंदी. बस जेवण मस्त झालं हा? भाजी जरा मीठ कमी आहे काय व? मुद्दाम करतो का रे तू? मुद्दाम करतो. मीठ कमी आहे मला विचारतो काय काय मीठ खाल्लंय याच्यात मी? काय वाढलंय? छान आहे ना? माझं जेवण मस्त आहे. मस्त आहे. अरे यार कोणीच नाही यार इकडे यार. अरे वाडा ना हे काहीतरी तर वाडा ना मला यार. मी स्वतःच जाऊन घेऊन येतो यार. मी स्वतःच जाऊन घेऊन येतो. कोणी नाही आहे इकडे. काय माझं ताट कुठे गेलं? माझं ताट कुठे गेलं? त्याने पत्रावली दिली. त्याला तुला सांगता येत नाही एक क्षणा बाकी आहे जेवायचा त्या. ओ काकू, ओ काकू, ओ ये लवकर इकडे. काय झालं? या काय लवकर. झालं? काय झालं? इकडे या, समोर या माझ्या. काय झालं? काय दादा? काय झालं? माझी पत्रावळी कुठे? अयो, तुम्हाला तुमचं ताट पण सांभाळता येत नाही होय. अरे घेऊन गेला कोणतरी. ते ताट कुठे आहे माझं ताट? कोण घेऊन गेलं? मला काय माहिती, तुमची माणसं घेऊन गेली. ए येड्या डोक्याच्या, ए दत्तू, अरे ताट इकडे ये पहिला. येडा आहे तू. असं कसं केलं तर टाकल्याचं ताट घेऊन? ए तुम्ही काय बोलताय? त्यांच्याशी असंच बोललं पाहिजे. अरे मग तो आहे ना त्याच्यावर रागावलात ना, मग त्याला बुटका म्हणा. मधल्या मध्ये मला टाकलं का म्हणताय तुम्ही? सॉरी या पोरांमुळे ना माझ्या जीपेचं पारी टाळ झालेले. ए पत्रावळी कशा पाय उचलली? त्याचा ताट रिकामं दिसला अक्का, मग मी घेऊन गेलो. मला वाटलं झालं जेवण. आणि ते एका जागेवर पण थांबले नव्हते, गेले होते कुठेतरी. तुम्ही उठला कशा पाय जागेवर? अरे काहीतरी आणायला गेलो आता. अहो पोरावर डाफरायला लागलं. तुम्ही उठला म्हणून ते पोरग ताट उचलून घेऊन गेलं. तुम्ही पण येत नाही, मला पण खायला देत नाही. मी जेवायचं कसं? थांबा, ओरडू नका, उगाच जीव जाईल तुमचा. ए बाबा जा ना ताटान, जा ताटान, नाही तर जीव गचकल त्याचा. नवीन मला ताट पाहिजे नवीन आता. नवीन ताट. 1000 रुपये दिला मी. हा बाबा, हा ए बाबा, नवं सॉफ्टवेअर कोरं. इंजिनियर इन बिग फर्म. आणते. नवं कोरं ताट आणते. हा मोठा जागीरदार लागून गेला. ए ताटान. नीट बोला तुम्ही, नीट बोला. हा तुम्हाला नाही, तुम्ही वाशान ठेवता. लिंबू असं फेकून मारलं अरे. फाटकन लिंबू. ते काय काय रे काय? लिंबू देतो इकडे इकडे. ए ए मला ना जिलेबी आण. ए आण ना. लेकराला जीव घेतलाय. गप्पाचा बुक टाकतो. जा आपला जा 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 घे. मी फक्त लिंबूच देतो. हा जा ना आता जा. मट्टा लिंबू देतो. बसा तुम्ही दादा, मी आणते पदार्थ. काही बसा, आणा बसा. हो. बसा. काही आणा. हा, आणते आणते. आणि मला काही म्हणा, ते फुकऱ्या म्हणा, आणि- टकल्या म्हणा, काही म्हणा, जेवायला द्या हो. हा देते देते दे. एक कण गेलेलं नाहीये, फक्त बसा, काहीतरी बसा. आंबट असं एवढंच केलंय हो मी. माझ चुकलं. जेवायला द्या हो मला. तुम्हाला जेवायला देते. बसा बसा तुम्ही. बसता बसा. ए दत्तू आण ना. ए जेवायला पदार्थ आणाय. दत्तू बने कुठं गेले काय माहिती.
वाडा पटापटा वाडा. आयो. झालं का वाडा. आता काय घाई करून फायदा आहे? सगळी खा. हा सगळी का चांगलं स्टीलचं ताट वाढले आता हा. गुमान जेवा. येतं का हात धुवायला? अशी सटकन वाजवीन ना तुला. जात आता काय हात धुवायला. ताट उचला पटापट. चल चल. हे राहू दे ना. हे घेऊन जा पळ. हा हॅलो. काय झाला? नाही तू तिथंच थांब, मी येतो. अरे माझा ऐक ना राजा. ए राजा, हा तू उगाच काय काळजी करू नको. हा बघ, टेन्शन घेऊ नका काय. हा नाही काही नाही. हा बर. हा होय, जेवा ना तुझ्या. हे काय केलंस तू? ते हात धुवायचे. फोनवर बोलता हात धुवायला हे माझं ताट आहे ना. ते 2 वर्ष ह्याची वाट बघत होतो. नाही होय. आता ताट आलं त्यात तू तुझे हात घातलेस काय? राहू द्या, राहू द्या. तुमचा तुम्ही राहू बघून द्या घ्या. बाया. एखाद्याच्या नशिबात नसतं जेवण, त्याला काय करणार बाया? जा तुम्ही हाटलात जेवा. अरे भवाने, अरे ह्या वा दादा, वा. बघा हा सर असे काय म्हणतायत. सई आउटस्टँडिंग. विशाखे, डिटेलिंग म्हणजे डिटेलिंग शिकावं तर तुझ्याकडनं. तू ती साडी नेसलीस पण त्या साडी थोडीशी वर बांधली आहेस, केसाचं असं हे केलं आहेस, त्याच्यामुळे मला खरंच असं वाटलं की तू एखाद्या खानावळीमध्ये किंवा तुझा हा जॉब आहे हे तू रोज करतेस. समीर दा अमेझिंग. मला असं वाटतं तू लिहिलं आहेस आणि मला निखळ विनोद आणि सिच्युएशनल विनोद यासाठी तुला हॅट्स ऑफ. अमेझिंग. राधा, व्हॉट अ सरप्राईज मॅन. व्हॉट अ सरप्राईज. फार भारी वाटलं जेव्हा तू तोंड उघडलंस. फारच भारी. कडक झाला परफॉर्मन्स. खूप ग्रेट लोक आहात तुम्ही. आणि मला असं वाटतं या सगळ्या लोकांना घेऊन फिल्म केले पाहिजेत, प्रोजेक्ट केले पाहिजेत. इथं सच अ ग्रेट टॅलेंट इकडे आहे. म्हणजे लिखाणापासून सगळ्याच बाबतीत मला असं वाटतं यांना घेऊन लोकांनी प्रोजेक्ट केले पाहिजे असं वाटतं नेहमीच. सो हॅट्स ऑफ टू यू एव्हरीबडी. लव्ह यू. मलाही थोडंसं 2 शब्द. सम्या दादाला खूप 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 थँक्यू. कारण मला हा शो खूप आवडतो, मी खूप फॉलो करते आणि मला खूप इच्छा होती की याच्यात काहीतरी छोटा रोल जरी मिळाला तरी परफॉर्म करायची खूप इच्छा होती या स्टेजवर. आणि सम्या दादामुळे ते शक्य झालं. आणि कमाल आहात तुम्ही सगळे. मला खूप टेन्शन आलं होतं बॅकस्टेजला की यार म्हणजे एवढे सगळे भारी करतात तर मला जमेल का. आणि त्यात ते थोडं वेगळं कॅरेक्टर होतं, पण खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू. तुझा हा आवाज सुद्धा फार गोड आहे. थँक्यू. चंकी सर, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? आता मला एक चीज करायचं आहे. थांबा थांबा ओय. थांबा रे थांबा थांबा रे थांबा. तुम लोग सब खड़े रहो इधर. सुपर्ब भाई. ये वर्ल्ड क्लास परफॉर्मेंस ना वैसे मैंने कभी देखा नहीं है. बहुत 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 कमाल का परफॉर्मेंस था. और जो मैं शॉक हो गया, राधा आपने कैसे बात की? एक बार डायलॉग बोलो ना. व्हायरल बाय देते वाडा की. सुपर्ब. यार अब एक काम करो, मेरी मराठी इतनी अच्छी नहीं लेकिन मुझे भी भर्ती कर दो इस शो में यार. सर वेलकम. प्लीज भाई, आज मुझे इतना कुछ सीखने को मिला. मुझे पहले से ये तो पूरा यकीन है कि हिंदुस्तान में इतने लैंग्वेजेस है, दिस गुजराती, पंजाबी, बंगाली, लेकिन जो ह्यूमर मराठी में है दैट इज नंबर 1 इन द वर्ल्ड. थैंक यू सर. और आप लोग ने उस ह्यूमर को एक दूसरे लेवल तक लेके गए. आप लोग के बॉडी में जो लैंग्वेज है,
कमांड ऑन द लैंग्वेज सुपर्ब सुपर्ब सुपर्ब. मजा आ गया, मजा आ गया. सुपर्ब सुपर्ब. तर मंडळी, हाय बीटचे किंग अरुण कदम आलेत एका पंचमध्ये तुम्हाला लाफ्टरच्या स्टेशनला घेऊन जाणाऱ्या अंशुमन विचारेंकडे. कशासाठी? चला बघूया. हा वनिता, हा सर. ते वणकुंद्रेंचे रिपोर्ट पाठवले का? हो सर, चेस्टचे कॉम्प्युटराइज फोटोज पण पाठवलेत आणि झेरॉक्सचे रिपोर्ट पाठवलेत सर. एक्सरे रिपोर्ट पाठवलेत का? मी एक्सरॉसचे रिपोर्ट पाठवलेत सर. एक्सरे रिपोर्ट, एक्सरॉस नाही. येस सर, एक्सरे रिपोर्ट. पुढच्या पेशंटला पाठवून द्या. येस सर, पाठवते. एक्सक्यूज मी, या. जरा आत येऊ. या. एक्सक्यूज मी, हा माझा रेडिओ मी दुरुस्त करायला आलोय तुमच्याकडे. प्लीज जरा रिपेअर करून द्या ना. तुम्हाला मी रेडिओ दुरुस्त करणार वाटतो. असं काय करते? माग ते क्लिनिकवर आवरा मोठा बोर्ड लावलाय तुम्ही. हे बघा मिस्टर अरुण कदम, कॉमेडी किंग, कॉमेडी स्टार, थोर समाजसेवक, मेंढा फेम अरुण कदम. हे बघा, तुम्ही जो कोणी फेम असाल मला काही घेणं देणं नाही. मी रेडिओलॉजिस्ट आहे, रेडिओलॉजिस्ट. अरे म्हणून तो बसेल तुझ्याकडे रेडिओ आणलाय ना. अरे असं काय करतोस तू? टीव्ही लॉजिस्ट असता तर मी तुझ्याकडे टीव्ही आणला असता. तू कम्प्युटर लॉजिस्ट असता तर मी तुझ्याकडे कम्प्युटर आणला असता. पण तू रेडिओ लॉजिस्ट आहे म्हणून बसरे तुझ्याकडे रेडिओ आणला ना. प्लीज जरा रिपेअर करून दे ना बसरे. ऍक्च्युली काय झालंय, बायको मला बोलली बाजारात जाऊन ना पडवलची भाजी आणायची. आता आमच्याकडे पडवलची भाजी आहे बाबा. तर प्लीज जरा रिपेअर कर. हा रिपेअर करा, मी येतो. हॅलो, इकडे. हे बघा, मी डॉक्टर आहे. हा बाबा, तू रेडिओचा डॉक्टरच बसाऱ्या. काय साला एक एक माणसाला खाज असते ना वाड्या. आपल्या नावापुढे डॉक्टर बोलायची. आता हा रेडिओ रिपेअर करणारा बसवडा डॉक्टर बोलतो, मोठा शहाणा. हॅलो, छोटे इकडे. जास्त स्वगत बोलू नकोस, पुढचं विसरशील. कसं आहे, मी एक्सरे रिपोर्ट्स काढतो. हे ह्युमन बॉडीचे पार्ट्स आहेत ना, त्याचे कम्प्युटर इमेजेस काढतो, ते रिपोर्ट्स बनवतो. कळलं का तुला? हा, आता म्हणजे रेडिओचा धंदा जास्त चालत नाही बोलल्यावर तू फोटो स्टुडिओचं दुकान टाकणार. मला माहिती आहे सर. पण तुम्ही लग्नाचं ते व्हिडिओचं तुम्ही घेता कॉन्ट्रॅक्ट. अरे जाम बोललं काय माझी. अहो, रेडिएशन कळतंय का तुम्हाला? बोलतोय वसाऱ्या, या रेडिओवर कुठलंच स्टेशन लागत नाही. प्लीज रिपेअर करणार. पण आज काय माहितीये, आज निलमा कुलकर्णी माझं रेडिओवरनं नाव घेणार आहे रे वाचाऱ्या. कोण निलिमा कुलकर्णी? निलमा कुलकर्णी तुला माहित नाही वाचाऱ्या? नाही माहिती म्हणून विचारतोय. निलमा कुलकर्णी मुंबई ब वरची आपली आवड या कार्यक्रमाची सुचित्रित संचालिका. काय बोललात? नाव काय बोलला तुम्ही? काय सुचित्र? काय सुचित्र संकलिता, सूत्र संचालिका असं आहे ते. हा ते वसाऱ्या करेक्ट तू बोल. पण माझ्या निलमा कुलकर्णी तू ओळखत नाहीस वसाऱ्या. तुमची निलिमा कुलकर्णी? अरे मग आपली आवड या कार्यक्रमात मी तिला पत्र पाठवतो आणि सांगतो, प्रिय निलमा, आपली आवड या तुमच्या कार्यक्रमामध्ये माझी आवड आहे की तुझी चिमणी उडाली भुर्र माझा पोपट पिसाटला या गाण्याची जरा फरमाईश म्हणा ऐकवा. काय बोलताय? तुमचं तुम्हाला कळतंय का? काय झालं? तुम्हाला वाक्य थोडं बोलता येत नाही, गाण्याची फरमाईश ऐकवताय तुम्ही. अहो, तुम्ही हे गाणं प्रत्येक वेळेला फरमाईश म्हणून ऐकायला सांगता. अरे हो ना, पण ती माझी फरमाईश लावतच नाही. माझं नाव घेताना भलतंच गाणं कुठलं तरी लावते वसारे. मी काय बोलतो, प्लीज ती माझं आज नाव घेणार आहे. प्लीज तुम्ही रिपेअर करा ना. नाही जमणार, माझा ऐका ना. नाही असं करा प्लीज, काहीतरी करा. म्हणजे तुम्हाला मी जास्त पैसे देतो पण रिपेअर पण करा. मला खरंच माझं असं नाही करा प्लीज, काहीतरी नाही जमणार, सांगितलं ना. काय फालतुगिरी लावलंय तुम्ही? म्हणतो तो रेडिओ काय ऐकत रेडिओ मध्ये? नाही ऐकला कार्यक्रम का मारणार तुम्ही? मारणारच आहे वसाऱ्या, मारणारच आहे. अरे वसाऱ्या, माझ्या लहानपणापासून मी रेडिओ ऐकतो रे. सकाळी जायली का संस्कृत बातम्या ऐकायचं माहितीये मी. संस्कृत बातम्या, संस्कृत असं म्हणतात त्याला. हा तेच ते. यम
आकाशवाणी संस्कृत वार्ता सुयत्ताम. तुम्हाला संस्कृत येतं? बसाऱ्या 40 वर्षात या रेडिओ मुलं 2च ओली माझ्या लक्षात राहिल्या. क्या बात आहे. पण तुम्हाला संस्कृत कळतं? नाही कळत. हा, पण तुला सांगतो एकदा संस्कृत बातम्या झाल्या का कानात ऐकाना असा म्हणजे गोड गोड डमरू वाजल्यासारखं मला आवाज ऐकायला यायचं रे. तुला सांगतो त्या टायमाला सगळी अख्ख्या भारतात लोक हे रेडिओ ऐकून आपल्या घड्याळाची वेळ लावायची रे. तुला सांगतो म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा नरवणे यायच्या बातम्या द्यायला. नमस्कार, आकाशवाणी पुणे, मी सुधा नरवणे तुम्हाला प्रादेशिक बातम्या देत आहे. सुधाताईंचा असा मधुर आवाज अजूनही माझ्या कानामध्ये आहे. मग सकाळी बरोबर 8 वाजता सुलूर केंद्रावरती सैगल साहेबांचं गाणं सुरू व्हायचं. हा, करेक्ट करेक्ट करेक्ट. वा 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 वा. सगळे अडकले ना तुम्ही वसर. त्या टायमाला मी पण अडकायचो. मग बहिणाबाईंचं गीत ऐकता ऐकता माझी आई आहे ना म्हणजे चुलीवरती अशा भाकऱ्या थापायच्या आणि आम्हाला असं गरम गरम भाकऱ्या खायला द्यायचं. माझा बाप तर तुला सांगतो आपली आवड या कार्यक्रमामध्ये प्रल्हाद शिंदेच्या गाण्याची फरमाईश करायचा. बरं वसर, तू कधी प्रल्हाद शिंदेची गाणी ऐकलीस करा? अहो म्हणजे काय, प्रल्हाद शिंदेच्या प्रत्येक गाण्यावर प्रत्येक माणूस माना डोलावतो. माणूस वसाऱ्या प्रल्हाद शिंदेच्या गाण्यावर देव सुद्धा मान डोलवतो. खरंय खरंय. डायरेक्ट देवाला हाक मारून जमिनीवर बोलवणारा आवाज आहे रे तो. वा 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 वा. खरं बोल. म्हणजे मग नंतर भुले बिसरे गीत, मग फौजी खिले रंगारंगी प्रोग्राम असायचा. आणि तुला सांगतो बेला की फुल. हा, नमस्कार, अगली पेशकश है झुमरू तलया से चिंटू पिंटू मम्मा से. वसरे झुमरी तलय या नावाचं गाव आपल्या भारतात आहे हे आपल्याला रेडिओ मुलंच कळलं. त्याच्यानंतर बाबूजी आणि गदिमा यांनी गीत रामायण रेडिओसाठी तयार केलं होतं. तुला सयान आयामी माहितीये का? अमीन सयानी म्हणायचं का तुम्हाला? हा तेच ते. अरे बाला, तो रेडिओचा बादशाह होता, बादशाह. तो भाई और बहनों, अब देखते हैं अगले बारदान पे कौन सा बारदान गीत- बारदान नाही, पायदान पायदान. हा तेच ते पायतान. पायदान नाही, पायदान. अरे वासरे, तू आमिर सयानीच्या आता चुका काढू नकोस माझ्याकडे. कानफड फोडीन. अमीन सयानीचे तुमच्या चुका काढतोय मी. मग गप बस ना वासऱ्या. तुला माहितीये का अमीन सयानी कवरा मोठा माणूस होता. अरे अमिताभ बच्चनला त्यांनी सांगितलं होतं, बाला आपकी आवाज अभी रेडियो पे नहीं चलेगी. तू बाला बोलला अमिताभ बच्चन. तू वसऱ्या अमिताभ बच्चन आपलं तोंड लपून गप सिनेमामध्ये काम करावं लागलं. अच्छा, म्हणजे अमिताभ बच्चनला तोंड लपवत सिनेमात काम करायला लागलं. काय बोलताय तुम्ही? त्याच्यानंतर मग किशोर कुमारची गाणी आम्ही ऐकायचो. त्याच्यानंतर लता, आशा, सुमन कल्याणपूर, तलत महमूद. तुला मोहम्मद रफीची गाणी माहिती आहेत का वासरे? कधी ऐकलीस आहेस तू? प्रश्न नाही, कोणाला माहिती नाही, जगाला माहिती आहेत. मग एखादं गाणं गाऊ शकतोस तू? उगाच काय वाटेल ते काय बडबडताय? अरे गाणं इकडं. अरे इथे कुठे आहे? अरे इकडं म्हणजे कुठं? ते काही कपड्यात का इकडं नाही घालायचं तिकडे घालायचं तिकडे नाही घालायचं? अरे गाणं वसऱ्या गा, तू कुठं पण गायचं ते. इथे नाही खाऊ शकतो, काहीतरी काय तुम्ही बोलताय. म्हणजे तुला येत नाही असं बोल ना एक वसऱ्या. मिनिट. मी गुणगुणू शकतो, कळलं तुम्हाला? आता तुम्ही म्हणताय म्हणून गातो, चॅलेंज देताय म्हणून. अरे गाणं गा भालं म्हणून ऐकायचं गा तू. प्रयत्न करतो मी. हा. ये रेशमी जुल्फे, ये शरबती आंखें, इन्हें देख
अरे काय अरे जाम मस्त मस्त Thank you. अरे कवर छान गायलंस तू वसर मग तू रेडिओ रिपेअर का नाही करत रे? अत्यंत निरर्थक वाक्य आहे, मी याच्याकडे फक्त दुर्लक्ष करू शकतो. वसऱ्या दुर्लक्ष नको करू रे. ऐक ना रे, हा माझा रेडिओ रिपेअर कर ना. ऐका ना. अरे मला गरज आहे रे, माझा जाम पारा नाही रे, माझा जीव हे अडकला रे याच्यात, प्लीज रिपेअर कर रे. शक्य नाही. तो वसाडा टीव्ही मुलं या रेडिओचं मार्केट कमी झालं रे, पण आज पण मी रेडिओ ऐकतो वसाऱ्या. तुला सांगतो तो टीव्ही त्याला पाहिजे ते चित्र आपल्याला दाखवतो रे, पण आपल्या या कानानं ऐकून आपल्याला पाहिजे ते चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायची ताकद फक्त या रेडिओ मध्येच आहे वसाऱ्या. खरंय खरंय. वसाऱ्या प्लीज 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 माझा जीव अडकलाय रे, माझा परण ऐकलाय, तुला पाहिजे तेवढे पैसे देतो. नाही नाही, पैशाचा प्रश्न नाही. रेडिओ नाही, repair ठीक कर. ठीक 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 आहे. एक रेडिओलॉजिस्ट म्हणून मी प्रयत्न करतो हे रिपेअर करण्याचा. फक्त संध्याकाळपर्यंत थांबायला लागेल प्लीज. संध्याकाळी Yes. करा ना. हो. मी बाजारात जाऊन येतो. माझ्या बायकोने पडवलची भाजी सांगितली. बरोबर. तुम्हाला बाजार नको, काय नको, काय नको. मी येतो 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 या. येतो मी. थँक्यू. गौऱ्या, अरे रेडिओ रिपेअर करणार कोण आहे का रे? नाही नाही, मला रेडिओ रिपेअर करायचं आहे. नाही बाबा, रेडिओ रिपेअर झाला पाहिजे बाबा. जगातल्या अस्सल श्रोत्यांसाठी हा रेडिओ चालू राहिलाच पाहिजे. वा 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 वा, नॉस्टॅल्जिक करून टाकलं तुम्ही. कमाल परफॉर्मन्स. ऐकूया हास्य रसिकांची दाद. सई, आज तुम्ही मला रेडिओ, STD, कॉइन बॉक्स, कॅसेट्स आहा. या सगळ्या गोष्टींची आठवण करून दिली वा वा. आणि खूप बरं वाटलं. आणि आपण जेव्हा अशा आठवणींच्या गल्ल्यांमध्ये जातो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती आपसूक हसू येतं. ते तुमच्यामुळे आज आलं, दोघांमुळे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला आवर्जून हे नमूद करावं वाटतंय की या स्किटचा जो कॉन्सेप्ट होता तो अरुण दादांचा. येस, अरुण सर, प्रसादा. अप्रतिम कॉन्सेप्ट आणि सचिन मोठ्यांचं फार अप्रतिम लिखाण. मला कायम असं वाटतं की टी व्ही ही जर प्रगती असेल तर रेडिओ हे संस्कार आहेत. हा हा हा. आणि विनोदातून समाज प्रबोधन आणि संस्कार होणं हे फार गरजेचं वाटत होतं. अनेक वर्षांपासून आपल्याकडच्या विनोदी लेखकांना पुलंचं किंवा दमांचं किंवा वपूंचं लिखाण बघितलं तर त्यात एक संस्कार आहेत. तर या स्किटमध्ये एक संस्कार होता, परत जुन्या परंपरांकडे नेण्याचा, त्या जाग्या करण्याचा. आणि मला या स्किटमधली ती व्हॅल्यू अत्यंत महत्त्वाची वाटते. खूप ताकदीनी आणि खूप वेगाने तुम्ही आम्हाला लहानपणापर्यंत घेऊन गेलात. कमाल, क्या बात. हा हा हा. मंडळी, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि खानदेशी हिरा श्याम राजपूत यांनी एक जंगी प्लॅन आखलाय. पण त्यांच्या या जंगी प्लॅनला सुरुंग लावायला येते हास्य जत्रेची विनोदिनी अर्थात सुहास परांजपे. बघूया तिथे काय धमाल घडतीये. अरे किती पाणी पडतं, बस कर. श्याम्या श्याम्या, हा लय, मी आज लय खुश आहे. बायको माहेरी गेलेली आहे ना. हा. आणि बायको माहेरी जाण्याचा आनंद मी कसा व्यक्त करू हाच मला कळत नाही वासाड्या. शब्दाने कशाला व्यक्त करायचा, तो गुपचूप दारू पिऊन आनंद व्यक्त करायचा. नाही पण श्याम्या, नाही रे. काय झालं, काय झालं? अरे काय सांगू, अरे बायको म्हणजे नाही यार. अरे नको ना बोर मारू तो. वहिनी गेल्यात ना सासूबाईंकडे. हो ना. मग आता 2 दिवस फुल एन्जॉय. एन्जॉय. अरे नाही एन्जॉय करणार आहे, एन्जॉय करूया. अरे हॅलो हॅलो, अरे मेरा थांब जरा, मला घेऊन घे. लगेच कुठे प्याला? अरे 4 महिने झाले पिलेलो नाही रे मी. बायकोने शपथ टाकली होती ना. हा. कधी एकदा गडा गोडा करतो, काय त्या? गडा ओला करतो, असं झालं होतं बा मला. बरोबर. पहिला पेक मध्ये पंबल पडून राहिला तिने. हॅलो ना जरा. पण का रे, काय सासूबाई कुठे गेलेल्या आहेत बा तुझ्या? नाही, ते आता वय झालं ना. हा ते मग आजारी असतात ना आतनं. असं का? पण तुला सांगू श्याम्या, हा. काय आहे, माझी बायको आहे ना, हा. हा, म्हणजे कैदाशीन जरी असली ना, हा. कैदाशीन, तरी माझी सासू आहे ना, देवबाई आहे, देवबाई. देवबाई. अरे देव माणूस कसा असतो तशी देवबाई. बरं. अगदी एकदम गाय.
मी सासरवाडीत कधी गेलो ना, जरा थांब ना, मला पण प्यायचे ना. पिणारे बॉटल, त्याच्यात काय तर कुठं ठेव आणि कुठं नको अशी परिस्थिती असते त्याची सगळी. हो का? हो. अरे बापरे. काय म्हणजे खरं सांगू ना, अशी प्रेमल बाई मी कधी बघितलीच नाही हो. काय? त्याने बायने आत्या कोण ना, आत्याच तर सुरुवात आहे होती. कोण खपना आत्या? हो, तू शांत. वाचते का नाही? हो, हो, हो. बघतो जरा कोण आलं का. वर आहे काय रे? हा. काय जावय बापू, कसे आहात? कशा बरं आहे तू. तुम्ही कशा काय आल्या इकडं? आ? नाही, लपव लपव. काय? नाही काय लपव, काय तसं नव. काय झालं, तुम्ही ही आपली तुमची पोरगी कल्पना आणि विनय गेलाय तुमच्याकडं. अहो मग कळवायचं नाही का मला? नाही, ते सरप्राईज देणार होते. अहो मग फोन करायचा. कशाला फोन? तुम्हाला बरं नव्हतं ना, हो. म्हणून तुम्हाला बघायला गेले दोघ जण. हो का? तुम्ही आल्या पोलीस निघून जा बघू. अहो असं कसं जाणार मी? नाही, जाणार. नाही, काय झालं माहितीये हा, हा. का, शनिवार रविवार तुम्हाला सुट्टी असते, हो, हो. पोरीला सुट्टी असते. मी म्हंटल की आपण जरा जाऊया, भेटूया, हो, हो. सरप्राईज देऊया. कसं वाटलं सरप्राईज? अगं बाई, हा. एक वाजता कोण आहेत? सरप्राईज. हा? ते मी कोण आहे? मित्र मित्र आहे माझा. मित्र. हो. शामराव. श्याम, श्याम. नमस्कार. नमस्कार बरं का शामराव. तुम्हाला सांगते, गेल्या जन्मेचे पुण्य आहे हो माझे, म्हणून असा जावई मिळालाय मला. गुणी आहे हो, गुणी. सासूबाई दमून आले ना तुम्ही आता. हा. हा, तुम्ही जाऊन जरा आतमध्ये आराम बरं, करा. चल, आराम करते. हा, 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 जा. बसायचं का? बरं बसते की त्याच्यावर नाही, काय करते? दोन नाही, मिनिटं तू- गप्पा मारते. मी काय म्हणतो सासूबाई, ऐका ना, ऐका ना. हो नको, सासूबाई, काय? सासूबाई ऐका ना. आम्ही मित्र आम्ही तर गप्पा हा, मारतो. गप्पा मारते 2 मिनिटं तुमच्याशी. तुम्ही जाऊन आतमध्ये आराम अहो करा. नको ना, गप्पा मारते. तुम्ही जा त्यांच्याशी ऐका गप्पा. ना, ऐका ना, ऐका ना. अहो काय हो शामराव, बाटल्या कुठून आणलं बघू जरा त्या. जा त्या इकडे. हा, कसल्या आहेत बाटल्या त्या? अहो जरा बघू तरी, कुठल्या एवढ्या मोठ्या बाटल्या नाही, आणल्या? नाही, ते औषधाच्या बाटल्या आहेत. अगं बाई, औषध. मुंबईमध्ये एवढी मोठे मोठे औषधाच्या काचेच्या बाटल्या मिळतात. नाही काय ते पेशंट असतात ना काही काही, हा. ते पाण्यासारखं औषध पितात. हे इकडे, हा, हे माझी आहे, ती तिकडे. अहो तुम्ही पण औषध पिताय? नाही नाही, कोकम सरबत मी पितो का नाही. हा, कोकम सरबत आहे का, बाकी काही नाही आहे. कोकम सरबत आहे हो, हो, हो. का? मला फार आवडतो कोकम हा, नाही, सरबत. आमच्या नाशिक मध्ये मिळत नाही हो शामराव, मला देता का थोडस? घ्या ना मग. कसलं टेन्शन घेणं तुम्ही? थांबा ना जरा, थोडस पितो. नाही हो, घसा कोरडा झाला ना नका माझा. न, आमच्या आहे ना खानदेशला पण मिळत नाही बा. मी पण बसतो तुमच्या सोबत. मला पण पाहिजे. अहो नाही तर थोडं थांबा हो जरा तुम्ही मला. नका पिऊ. श्याम्या, काय झालं? हा? कडवा आहे हो जरा कडबड आहे ना. कोकमा खराब आहे ती. कोकमा खराब आहे. पिऊ नका, पिऊ नका, पिऊ नका. नाही, ठेवायचं. नाही, ते काय आहे, कडवट म्हणजे काय, ते मुरलेले आहे बा कोकम. ते धर्म मुरले. मुरलेले आहे. आणि कसं आहे ना, ते जुनं असं झालं. थोड्या वेळाने मजा येते त्याच्यात. जेवढं जुनं कोकम ना तेवढं भारी बा. जुनं ते सोनं. अरे तुला बरं काय, काय चाललंय तुझा? माझ्या बंदोबस्त झालेला आहे. तू तुन पाय ना रे. हिच्याबरोबर कुठं बसतोस तू? कोकम सासूबाई, सासूबाई, नका, नका, नका. काही हरकत नाही, काही हरकत नाही. ऐका, ऐका. किती पी गप्पा. शामराव, हा. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे बरं का. मग? म्हणजे आधी कसं तरी होते ते. पण त्याच्यानंतर गहरीमध्ये येते बरं. सासूबाई नका पिऊ ना. ठेवा ना, ठेवा ना. जाऊन आतमध्ये आराम करा ना. एवढं संपून टाक. जा, आराम करा. हा, हा, बस. बेवडी कुठली? हा, नाही, काही नाही. जाऊन झोपा. जाते बरं का. जा, जा. शेजारच्या घरात गेले, शेजारच्या घरात. इकडे. तुम्ही बसा तिकडं तिकडं. अहो, शेजारच्या घरात पाठवलं मला. नाही हो. सासूबाई, हा. चकना घ्या, मजा येते. जगणार नकोय मला. कोकम सरबत हा, पिते. मला हे आवडलंय. थांबा. मला हे गैर आवडलं. हे आता मी ट्राय करतो. आज वेळे येतच नाही काही याला. थांबा. आज वेळे येतच नाही काही त्याला. काय आता मी नुसती ऍक्शन करतो, तुम्ही आवाज काढा. हा. हा. 1 2. जमलं का? सासूबाई, सासूबाई, ठेवा. नका पिऊ एवढी तुम्ही.
मोर्या बर इथे बस ओढायचं ना माझ्या अंगावर नाही नाही नाशिकच्या अशा शिव्या दे ना आणि एका बुकीत ना चोच मोडून टाकेन तुझी. चोच अरे हे चोच आहे ना चोच. मोडून टाकेन ना चोच आणि पहिले 2 ग्लास सरबत ते कोकम सरबत तुझ्या बापाचं काय जातं रे. सासूबाई माझ्या बापाचं नाव नाही काढणार तुझा बाप काढणार तुझ्या आईकडनं तुझं सगळंच काढणार. काय काढा का मारी त्यांना काय बोलायचं नाही हा? बाप काढा आय काढा तुला असं चेमटडी टाकसू ना सासूबाई चक नाही नको चक्रा मला. ए हो सासूबाई पिऊ नका प्लीज तुम्ही जाऊ ना आतमध्ये आराम करा जाऊ आराम करा अगोदर जाऊन म्हणतो ना. तुझे बाई ना त्या नाही जाणार त्या ए बस ग तू बस बस ए हा मला चालणार आहे तू शेंबडू. तू पडशील म्हातारी. तू मला तू म्हण तू 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 सगळे पोहायला उडते ना. सासूबाई जाऊ नका तुम्ही जाऊन हात झोपा प्लीज पिऊ नका एवढे. अहो कशाला ओरडताय तुम्ही माझ्या अंगावरती सारखे ओरडतायत हा माणूस. कशाला ओरडते? बघा मारी सांगून ठेवतो या गुच्छ पडलाय त्रास नका देऊ तू. हात जोडतो तुम्हाला नका हो प्लीज असं हात नाही जोडायचे हात जोडायचं नाही पाया पड पाया पड. पाया पड. मी नाही पडणार आल्यापासनं मला पाया नाही पडलं, एवढीचा पाय पाया नाही पड. पडणार इथे ये, पाया पड मला. नाही पडणार. पाया पड आधी माझा पाया पड चल इथे पाया पड. ऐका मेलो इकडे ये रे जावं याची हालत बघा काय आहे ती. नाचून नको चल. काय नाचू नका मी नाही नाचणार. नाचून नको. नाही नाही इथं बस. माझी मैत्रीण बोलली नाच तू नाच. कधी झाली तुझी मैत्रीण बसाडे ए शेंबडूला काय बोलायचं नाही मी सुहासिनी त्याची मैत्रीण आहे नाच. शुब्बू शुब्बू बोलली नाच तू नाच नाच. पहिले नाचून नको. ए, नाच चल. अगं शालू ए, हे नाही ग हे नाही जानी शेजार के गांव से तुम्हारे लिए एक छम्मक छल्लो लेकर आई हूँ. ए छम्मक छल्लो सरदार को नाच दिखा. लात मारी ना तुम ना बटोर तुझे चमक खेलो हमको भी दिखाओ ना बुआ तुम्हारे 2-4 ठुमके. छम्मक छल्लो इधर देख नाच दिखा. मैं तुम्हारे पुंगी बजा दूंगा. नाच लवकर नाच. मी सोडून सारीला अशी बेफाम नाचते आज घुंगरू तुटले रे घुंगरू तुटले रे घुंगरू तुटले रे घुंगरू तुटले रे. बाई कुठे चालल्यात तुम्ही दे काय बाई वाड्यावर या. वाड्यावर या. अरे बापरे वाड्यात आहे इथे वाड्यावर येता येत नाही तो वाड्याकडे चला बाई, वा 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 झिंगाट परफॉर्मन्स प्रसादा. सुहास तुझ्या परफॉर्मन्स सारखंच स्किटसुद्धा हळूहळू हळूहळू असं चढत गेलं. त्याची नशा अशी त्या तुमच्या कोकम सरबतासारखी अशी हळूहळू हळूहळू भिनत गेली अंगात. एज आणि दारू असे 2 बेरिंग एकत्र सांभाळणं खूप डिफिकल्ट असतं सुहास, पण तू ते खूप उत्तम निभावलंस. व्हेरी नाईस. मजा आली श्याम्या. उत्तम बेरिंग तुझं पण मस्त आलं पारसमणी. मजा आली. नाईस परफॉर्मन्स. तर मंडळी विकुंटाक या फिल्मविषयी अधिक आपण या टीमकडूनच जाणून घेऊया. समीर सर तुमच्याकडे येते आधी. अतिशय इंटरेस्टिंग नाव आहे विकुंटाक. काय आहे मध्यवर्ती थॉट या फिल्मचा? हल्ली मला असं वाटतं की आपण सगळे खूप मोबाईलवर बऱ्याच गोष्टी विकत घेतो आणि बऱ्याच गोष्टी विकून टाकतो. ऑनलाईन शॉपिंग ज्याला म्हणतात तसं.
तर त्याचा कुठेतरी धागा पकडून त्याच्यावर काहीतरी एक गडबड एका आमच्या हिरोच्या आयुष्यात घडते आणि ती गडबड काय घडते हे मला वाटतं मी जर आत्ता सांगितलं आणि ती मध्यवर्ती कल्पना सांगितली तर मला वाटतं तुमची गंमत कमी होईल. त्यामुळे प्रेक्षकांची गंमत कमी न करता ही जी काय आपल्याला सवय लागलेली आहे प्रत्येक गोष्ट मोबाईलवर विकत घेणे आणि विकून टाकणे त्याच्यावर आधारित एक गोष्ट घडते आणि त्यातनं काय गंमत जम्मत घडते. पण त्यातनं मला असं वाटतं की खूप गंभीर आजचा अत्यंत महत्त्वाचा असा विषय मला वाटतो तो आहे. पण तो ह्या पद्धतीने आम्ही त्या कथेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ऋषिकेश दादा, पहिल्यांदा खलनायकी भूमिका करतो आहे. डोंगरे नावाचा इन्स्पेक्टर आहे. हा हिरो जो आहे तो ऑनलाईन शॉपिंगमध्ये जे काही विकतो आणि विकून टाकतो त्याच्यामध्ये जे परत काही घोळ होतात त्याच्यामध्ये हा इन्स्पेक्टर ज्या पद्धतीनं आणखीन घोळ वाढवतो अशी ती मजेशीर भूमिका आहे. मी आत्तापर्यंत मुंगीपासून पालीपासून झुरळं घोडे हत्ती माकडं सगळ्यांबरोबर काम केलेलं आहे. पण मला या सिनेमा निर्मात्यांचे विशेष आभार, दिग्दर्शकाचे विशेष आभार की माझ्या आयुष्यात मला उंटाबरोबरही काम करायला मिळालं. त्यामुळे जवळपास सर्व प्राण्यांबरोबर काम केलेला मी नट आहे. बाकीचे सगळेच बहारदार नट आणि परत समीरचं लेखन चारुदत्त भागवत आणि यांनी लिहिलेला सिनेमा. पण परत एक नवीन वेगळा विषय, नवीन पद्धतीची मांडणी आणि धमाल सगळा एक्सपिरियन्स आहे हा. वा वा वा, सुपर. शिवराज, तुझ्याकडून पण तुझ्या भूमिकेविषयी जाणून घ्यायचं आहे. हिरो म्हणून हिरो नाही आहे, तो खरं तर लूजर आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे सगळ्यांसाठी तो लूजर आहे सगळ्यांच्या नजरेत, पण त्याच्यासाठी म्हणून तो हिरो आहे. त्याचं काहीतरी प्रयत्न आहेत आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे, पण त्याच्या आयुष्यात बरेच घोळ होतात. जसं मोबाईलवर म्हणजे ॲपवरती काही विकणं किंवा काही विकत घेणं जेवढं सोपं आहे त्या सोप्या सोप्या गडबडीत खूप मोठे मोठे घोळ होऊन जातात आणि तशीच ही अख्खी फिल्म आहे. सो ती आता फिल्म बघा तुम्हाला कळेलच. थँक्यू थँक्यू. मी समीर दादाकडे येते. तू काय सांगशील या चित्रपटाविषयी, तुझ्या भूमिकेविषयी? समीरचं असं म्हणणं की हा रोल फक्त माझाच आहे असं फक्त मला मिशी आहे त्यात आणि हा फक्त समीरच करू शकतो असा रोल आहे. तर मी तिकडे गेलो तर तिकडे लाचार जावयाचा रोल होता. पण एनिवे तो त्या भूमिकेला सुद्धा खूप चांगले कंगोरे आहेत आणि मला खूप मजा आली हा पिक्चर करायला. एक तर सगळे वेडी लोक होती आणि दुसरं म्हणजे ती वेडी होती आणि माझा रूम पार्टनर वाड्या होता. त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारचं रोजचा डोस होता की आयुष्यात काय करावं काय करू नये. त्यामुळे ओव्हरऑलच माझं खूप सेल्फ ग्रूमिंग खूप छान झालं त्या 17 दिवसात. त्यामुळे हनी आणि समीर दोघांचे खूप खूप आभार. थँक्यू. सुहास ताई, याच्यामध्ये माझी भूमिका अशी आहे की हे सगळे जे घोळ आहेत त्याच्यावरनं केसेस तयार होतात त्यांच्या आणि त्या केसचा निकाल लावते मी. आहा आहा, अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिकेत सुहास परांजपे. वा 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 वा. या तुमच्या चित्रपटासाठी आमच्या सबंध टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात आणि इतकी धमाल आणि इतकी रंगत आणलीत या कार्यक्रमाला. थँक्यू.